3 मे रोजी झालेल्या वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेला पेपर फुटीचं ग्रहण लागलं। त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय। केंद्र सरकारनं आता 21 जून रोजी फेरपरीक्षा घेण्याची घोषणा केली आहे। असं असलं तरी आता परीक्षार्थींसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। सरकारनं नव्यानं होणाऱ्या परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही अशी घोषणा करत काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय, पण तरीही ही फेरपरीक्षा या विद्यार्थ्यांसाठी अग्निपरीक्षाच ठरणार आहे। बघूया हा स्पेशल रिपोर्ट। पुन्हा दिवस रात्र अभ्यास, पुन्हा एकदा स्ट्रेस आणि पुन्हा एकदा परीक्षेचं आव्हान। मंडळी, अशीच काहीशी अवस्था झाली आहे नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानं आता पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणाऱ्या विद्यार्थ्यांची। फर्स्ट एक्झाम दिली होती ती चांगली होती, आम्ही त्याच्यासाठी वेल प्रिपेअर्ड होतो आणि आता जी आमची डेट आलेली आहे एक्झामची त्याच्यासाठी आम्हाला खूप कमी प्रिपरेशन टाईम आहे। आम्ही इवन मेंटली रेडी नाही आहे त्याच्यासाठी, कारण आम्ही ऑलरेडी वेकेशन मोडमध्ये गेलो होतो। मग ते एक विश्वास तुटून गेला की ही एक्झाम फेअर आहे का, आमचे कष्ट हे खरंमध्ये उपयोगी होणार आहे का। परत एक्झाम द्यायची आहे, आता परत काय होईल, परत ती झिरोपासून परत प्रिपरेशन करायची, तर आता कसं सगळं एवढं हँडल होईल, एवढा कमी टाईम आहे, परत आता ते नाही होऊ शकत की तेवढं प्रिपरेशन परत ती नाहीच होऊ पॉसिबलच नाही। म्हणजे त्याचा काय आता कसं करायचं त्याचा परत नाही समजत आहे। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 21 जूनला नव्यानं नीट परीक्षा होणार असल्याचं जाहीर केलं। हमने 12 तारीख को परीक्षा को रद्द किया। स्वाभाविक देश में और विशेष करके स्टूडेंट्स में उसको लेके दो प्रकार की मत आए। हम दोनों प्रकार की मतों को स्वीकार करते हैं। हम अपना दायित्व उसको मानते हैं, उसको कैसे समाधान की रास्ता निकाले। और आज हमने आज नई तिथि के साथ आ रहे हैं। लगभग आज से 1 महीने से थोड़ा 1-2 दिन के बाद नई परीक्षा होगी। भारतातील वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी नीट परीक्षा अनिवार्य आहे, पण यंदाच्या वर्षी नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं समोर आलं। पेपर फुटीचे आरोप झाले आणि ही परीक्षाच रद्द करावी लागली। आता नव्यानं या परीक्षेची तारीख जाहीर झाली, पण त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले। परीक्षेनंतर पुन्हा नव्यानं तयारी करणं विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या थकवणारं आणि तणाव निर्माण करणारं आहे। मूळ परीक्षेनंतरची फेरपरीक्षा कठीण असेल अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊ शकते। 21 जून हा भारतात मान्सून सक्रिय होण्याचा काळ आहे। या दिवशी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे। वारंवारच्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा यंत्रणेवरचा विश्वास डळमळीत होऊ शकतो। परीक्षेच्या पारदर्शकतेविषयी मनात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं। यातल्या काही मुद्द्यांची नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात नॅटनेही दखल घेतली आहे, तर फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना काही दिलासाही देण्यात आला आहे। परीक्षा कैंसिल के दिन एनटीए ने एक निर्णय तुरंत कहा था कि हम जो एग्जामिनेशन हो गई उस एग्जामिनेशन की फीस को हम स्टूडेंट को रिटर्न करेंगे। हम उसमें एनटीए वचनबद्ध है और जो आगे वाला परीक्षा होगा उसकी 0 फीस होगा। जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाएं। 2 से शुरू होगा 5-15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा। अगले साल से परीक्षा, इसकी जो मूल जड़ है OMR, अगले साल से नीट की परीक्षा कंप्यूटर बेस्ड टेस्ट से होगी। या संदर्भात शिक्षक वर्गाचं काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊया। अच्छा भी है सर, बुरा भी है। अभी जैसे ऑफलाइन एग्ज़ाम होती थी तो बच्चों का एक हैप्पीनेस का लेवल अलग होता था। उनको एग्ज़ाम देते ही जब आंसर की आती थी तो उनको पता चल जाता था कि हमको कितने मार्क्स मिल रहे हैं, तो वो खुश रहते थे। उनको पता होता था कि हमको एडमिशन मिल रहा है। जिन बच्चे को लगता था कि हमारा उस रैंक में नहीं आएगा तो वो फिर से प्रिपरेशन करना शुरू करते थे। बट अब जब तक रिज़ल्ट नहीं आएगा तो उनको पता नहीं रहेगा कि हमको अच्छे कॉलेज मिल रहा है या फिर मुझे फिर से प्रिपेयर होना है। वहाँ पे एक थोड़ा सा गॅप आएगा। पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक झाली। पोलिसांकडून या प्रकरणाची सध्या कसून चौकशी सुरू आहे।
कुंपणात शेत खात होतं हे नीट पेपर फुटी प्रकरणात उघड झालंय. सीबीआयने एनटीएशी संबंधित केमिस्ट्री लेक्चरर PV कुलकर्णीला अटक केली आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण पेपर फुटी कटाचा PV कुलकर्णी मुख्य सूत्रधार असल्याचं कळतंय. PV कुलकर्णींनी आपल्या ॲक्सेसचा फायदा घेत प्रश्नोत्तरांचे विशेष क्लासेस भरवले, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले आणि त्यांच्याकडून प्रश्नोत्तरं पाठ करून घेतली आणि ती प्रश्नोत्तरं नीटच्या प्रश्नपत्रिकेसोबत तंतोतंत जुळल्याचं सीबीआयच्या सूत्रांचं म्हणणं आहे. PV कुलकर्णीने या प्रकरणामध्ये मनीषा वाघमारेची मदत घेतली होती. तिला यापूर्वीच सीबीआयने अटक केलेली आहे. आतापर्यंत नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने एकूण 7 आरोपींना अटक केली आहे. नीट फेर परीक्षा ही केवळ गुणांची कसोटी नाही, तर विद्यार्थ्यांच्या संयमाची आणि मानसिक धैर्याची ही परीक्षा ठरणार आहे. यंत्रणेतील त्रुटींमुळे आणि काही मूढभर प्रवृत्तींमुळे गेले कित्येक महिने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यामुळे आता 21 जूनला होणारी ही परीक्षा कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय आणि पारदर्शकपणे पार पडली तर देव पावला म्हणायचा. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.